रेस्ट घे तोपर्यंत मंत्र जाप चालू ठेव. पहिला चेंडू फुलटॉस घेतोय, चेंडूला पाठवतो सीमारेषेच्या दिशेने, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय निर्धाव. एका चेंडूचा खेळ समाप्त होतो. संघाची धाव संख्या 0. अमित चव्हाण आपल्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू. चेंडूला यावेळी मात्र सन्मान देतो तो महेश. स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. संघाची धाव संख्या 2 धावा. दरम्यान या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू बीट होतोय तो महेश, मात्र चेंडू जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होते 2 धावा. मोठा सामना नक्कीच दबाव होतो दोन्ही संघावर. विजय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. फर्स्ट क्वालिफायर कोण ठरतोय ते पाहणे औत्सुक्याच्या दरम्यान यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू पंच दोन्ही हात जमिनी समांतर करून वाईट शिकून करतायत. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धाव संख्या होते 3 धावा. दरम्यान आम्ही आपल्या षटकाचे पुढे चेंडू. यावेळी मात्र महेश पुन्हा एकदा संयमी फटका बॅकफुटवर खेळतोय. संघाची धाव संख्या एका धावेनिशी 4 या धाव संख्येवर पोहोचते. करायची असाच गेम प्लॅन असेल तो महेश अडसुळे याचा. दरम्यान आम्ही आपल्या षटकात पुढे चेंडू सुरेख फटका निघतो तो आमरेच्या बॅटमधून. 2 धावा घेतो आपल्या संघासाठी. गॅप धोंडण्यात यशस्वी होते तो अमन साताडेकर. संघाची धाव संख्या होती ती 6 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त होते. संघाची धाव संख्या धाव फलकावर 6 धावा. दरम्यान यावेळी मात्र 1 धाव. संघाची धाव संख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. साठी आमंत्रित केलं जाते पळसेवाडी एक्सप्रेस. अण्णा शिरोडकर धारदार गोलंदाज, वेगवान गोलंदाज, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करणारा गोलंदाज अण्णा शिरोडकर. आणि स्ट्राईकचा भार सांभाळतोय साक्षात महेश. ज्याच्या खेळात दम आहे तोच महेश अडसुळे. पहिला चेंडू सुरेख चेंडू. या चेंडूला सन्मान देतोय. एका धावेसाठी ढकलतोय. संघाची धाव संख्या एका धावेनिशी 8 या धाव संख्येवर पोहोचते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अचूक टप्प्यावरचा चेंडू. लेग स्टिकवर पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूला हलकेच खेळतोय. 1 धाव घेतोय. दरम्यान पुन्हा एकदा यावेळी मात्र थोडासा भटकतो तो अण्णा शिरोडकर. स्वयं मारवतोय. एका धावेशी संघ पोहोचतोय 10 या धाव संख्येवर. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन होतोय गोलंदाज अण्णा. यावेळी पुन्हा एकदा भटकतोय. स्वयं मारव वारंवार पाहायला मिळत होतं अण्णा शिरोडकर कडून. ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील साहिल कुबल याच्या. संघाची धाव संख्या होते 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पळसेवाडी एक्सप्रेस अण्णा. षटकातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते तो महेश. पुन्हा एकदा यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत. संघाची धाव संख्या एका धावेनिशी 12 या धाव संख्येवर पोहोचते. नंतर मात्र महेश याच्या बॅटमधून अण्णा आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा संयमी स्वरूप धारण करतो तो महेश. अजूनपर्यंत मोठे फटके मात्र निघत नाहीत ते महेश अडसुळे याच्या बॅट मधून. संयमी फलंदाजी पाहायला मिळते ती महेश अडसुळे याची. आपल्या संघाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न तो महेश अडसुळे याचा. सुरेख असा गेम प्लॅन नेहमीच असतो तो महेश अडसुळे याचा. आतापर्यंत थोडासा स्वयं मारा केला जातो तो अण्णाकडून. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू जातोय 2 धावांसाठी. संघाची धाव संख्या 2 धावांची वाटते. संघाची धाव संख्या होते ती 15 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतो. संघाची धाव संख्या 15. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार. एका वेळेचा प्रयत्न या ठिकाणी मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता आणि मोठा मासा गळाला लागतोय. महेश अडसुळे बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. मोठा कलम मैदानात. धाव संख्या होती ती 16 धावा. दरम्यान अण्णा आपल्या षटकातील पुढील चेंडू एका धावेसाठी खेळतोय. संघाची धाव संख्या एका धावेनिशी 17 या धाव संख्येवर पोहोचते. नक्कीच मोठ्या अपेक्षा होत्या महेश अडसुळे याच्याकडून. दरम्यान गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज होते तो अण्णा शिरोडकर. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते शुभम चव्हाण कडून. संघाची धाव संख्या अचानक 2 धावांची वाटते. संघाची धाव संख्या पोहोचते ते 19 या धाव संख्येवर. संघ मालक स्वतः गोलंदाजीचा भार सांभाळतोय. गोलंदाजी मार्कवर
गोलंदाज साहिल कुबल सामोर जातो तो एक आक्रमक फलंदाज अजित. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि या मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाला मोलाचं स्थान. चेंडू जातोय निर्धाव. दरम्यान साहिल आपल्या षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो अजित. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळी मात्र संयमी फटका निघतो तो अजितच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या एका धावेची पोहोचते 20 या धाव संख्येवर. संघाची धाव संख्या ते 20 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या षटकामध्ये जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघाला दरम्यान गोलंदाजी मार्फत साहिल सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू पूर्णपणे रोखून धरतोय अमन सातार्डेकरला. संघाची धाव संख्या होते 21 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. आक्रमक फटकेबाजीची अपेक्षा असेल ते जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा असंख्य मालक यश निघाला. दरम्यान यावेळी मात्र चेंडू जातोय वाईट. अनंत स्वरूपात एक धाव भेटते. संघाची धाव संख्या होते 22 धावा. पुन्हा एकदा आता मात्र दबाव वाढत चाललाय तो दोन्ही बाजूने गोलंदाजी मार्फत साहिल. दरम्यान यावेळी मात्र स्लोअर वन प्रकारचा चेंडू एका धावेसाठी खेळतो. संघाची धाव संख्या 23 धावा. सुरेख फटका आणि या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात होता. सुरेख क्षेत्ररक्षण. थोडीशी मिस फिल्डिंग होते मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. दरम्यान एक चोटी धाव घेण्या यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. संघ आतापर्यंत 24 धावा जमवण्यात यशस्वी होतोय. धाव फलकावर दिसतात 24 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आणि या अंतिम चेंडूवर एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. 25 धावा धाव फलकावर दिसतात. विजयासाठी 26 धावांचं लक्ष्य. SSC ची परीक्षा दिलेली आहे असाच गोलंदाजी मार्फत दिसतोय. रुपेश पाटील. छोटा पॅकेज बडा धमाका. त्यांचे शिक्षक या ठिकाणी दादा चव्हाण माहिती पुरवत आहेत. दरम्यान गोलंदाजी मार्फत रुपेश पाटील. पहिल्या षटकातील पहिला चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू. यावेळी मात्र अभिला रोखतोय. संयमी फटका निघतोय. एका धावेसाठी संघाचं खातं खोललं जातंय. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळी मात्र आक्रमक फटका निघतोय. गोळीचा वेगळा चेंडू 2 धावांसाठी जातोय. माहीर असलेला फलंदाज अभि चव्हाण 2 धावा आपल्या संघासाठी जमवतोय. संघाची धाव संख्या होते ती 3 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन रुपेश पाटील. यावेळी मात्र चेंडू घेतो एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होती ती 4 धावा. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते ती रुपेश पाटील याची. दरम्यान हा मात्र सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न असफल होतो. चेंडू जातो एका धावेसाठी. संघाची धाव संख्या एका धावेची 5 या धाव संख्येवर. आवश्यकताची ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघाला आता मात्र सलामीचा भार सांभाळण्यासाठी सज्ज होतो शुभम चव्हाण. फुलटॉस प्रकारचा चेंडू. यामुळे मात्र संयमी फटका निघतो तो शुभमच्या बॅटमध्ये. संघाची धाव संख्या देते 6 धावा. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय रुपेश पाटील. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती रुपेश पाटील याची. दरम्यान सुरेख असा फटका निघतो मात्र चेंडू जातो एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होती ती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. विजयासाठी आवश्यकता ती 26 धावांची. गोलंदाजी मार्फत दिसतो सिद्धेश. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यात नाही असलेला गोलंदाजी मार्फत आणि फलंदाजासाठी सज्ज होतोय. दरम्यान चेंडू जातो एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होती ती 8 धावा. 7 चेंडूचा खेळ समाप्त होते. संघाची धाव संख्या धाव फलकावर 8 धावा. जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघ चपळ क्षेत्ररक्षणाच्या आधारे बऱ्याच संघांना रोखण्यात यशस्वी झालेला आहे. यावेळी एक धाव मिळते. संघाची धाव संख्या एका धावेची 9 धावा. स्पोर्ट्स क्रिकेट संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. पाहायला मिळतं ते जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं सुरेख गेम प्लॅन पाहायला मिळतो तो महेश अडसुळे याचा. प्रत्येक खेळाडूला समजावून सांगतायत आणि आपल्या संघाला उत्साहित करतायत, प्रोत्साहित करतायत. दरम्यान हा मात्र चेंडू न चुकून येते. अनंत स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धाव संख्या होती 10 धावा. आता मात्र 16 विजयासाठी. दरम्यान
पुढेचा जाऊन आलेला फटका सुरेख क्षेत्रातला कृष्णा पवार येतो धाव मारण्याची शक्यता मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतो तो शुभम चव्हाण. सुरेख अशी चोरटी धाव घेतली जाते ती दोन्ही फलंदाजाकडून दरम्यान संघाची धाव संख्या होते 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतो तो सिद्धेश आणि फलंदाजी साठी सज्ज होतो तो पळसेवाडीचे पुत्र शुभम चव्हाण. दरम्यान चेंडू सीमारेषेच्या दिशेने गोळीच्या वेगाने सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार निघतो तो शुभम चव्हाणच्या बॅट मधून. नक्कीच जशा प्रकारची फटकेबाजी आवश्यकता आहे ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघाला तशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. सामना पाहायला मिळतो तो जगदंबा स्पोर्ट्स वर्सेस ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघ. गोलंदाजी मार्को दिसतो तो सिद्धेश फलंदाजासाठी सज्ज होतो एक आक्रमक फलंदाज शुभम चव्हाण. पुणे साथ होतो चेंडू यावेळी मात्र आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो. चेंडू लागतो तो ग्रीन नेटला एक धाव मिळते संघाची बाजू एका धावेनिशी 16 धाव संख्येवर पोहोचते. आता मात्र विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. मोठ्या पट्ट्यांची अपेक्षा आहे ती ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघाला आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजीची अपेक्षा असेल ती नक्कीच सिद्धेश कडून. महेश अडसुळे याची दरम्यान सिद्धेश आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेख चेंडू नक्कीच सुरेख चेंडू पाहायला मिळतो तो या ठिकाणी सिद्धेश कडून. आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न होता तो शुभम चव्हाण याचा मात्र रोखून धरतो 17 धावा. विजयासाठी 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता साठी ब्राह्मण स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. तोच गोलंदाज महेश अडसुळे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. स्ट्राईकचा भाग सांभाळतो तो आक्रमक फलंदाज अवधी नक्कीच आक्रमक फटके पाहायला मिळतील. दरम्यान स्लोअर 1 प्रकारचा चेंडू या ठिकाणी फटका चुकतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र तोडती एक धाव घेण्यास यशस्वी होतात ते दोन्ही फलंदाज. संघाची धाव संख्या एका धावेनिशी वाढते. नक्कीच आता मात्र 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 8 धावा. 26 क्रिकेट स्पर्धेतील हा फर्स्ट क्वालिफायरचा सामना. या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात पात्र ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो महेश अडसुळे आणि फलंदाजीसाठी आक्रमक फलंदाज शुभम चव्हाण. दरम्यान हा मात्र चेंडू पाहूया पंचांकडून पुणे ते एका धावेची. सुरेख अचूक टप्प्यावरचा चेंडू यावेळी मात्र एक धाव इथे संघाची धाव संख्या एका धावेची 19 धावा. 7 धावांची आवश्यकता दिसत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर दिसतो ज्याच्या गोलंदाजीमध्ये धार आहे अचूक आहे आणि मिश्रण आहे असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर महेश अडसुळे. सुरेख चेंडू यावेळी पेट करतोय थोडस गच्चाळसं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय ते रुपेश पाटील कडून. नक्कीच मोठा दबाव असेल तो रुपेश पाटील याच्यावर. फलंदाजासाठी सज्ज होता एक आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅट मधून आक्रमक फटके निघतात तो धाबी आणि गोलंदाजी मार्कवर महेश. सुरेख चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूला सुरेख चप्पल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते कृष्णा पवार येतो. दरम्यान दोन्ही फलंदाज या ठिकाणी 2 धाव घेण्याचा प्रयत्न असं अपयशी ठरतायत. अमन यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते सीमारेषेलगत कडून. बऱ्याच सामन्यामध्ये ज्याने आक्रमक फटकेबाजी केली बरेचसे सामने ज्याने खेचून आणले आहेत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करून मोठ्या फलंदाजांना रोखलं आहे तोच गोलंदाज महेश अडसुळे. क्षेत्ररक्षण सजवतोय ऑफ साइडला थोडस आक्रमक क्षेत्ररक्षण सजवतोय महेश अडसुळे. छोटा पॅकेज बडा धमाका रुपेश पाटील. गोलंदाजी मार्कवर महेश अडसुळे 2 चेंडू आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेबाहेर खणखणीत षटकार.